नमस्कार विद्यार्थी मित्र हो. अप्लाइड फिजिक्स या विषयामध्ये मी प्राध्यापक प्रवीण शिंदे तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण युनिट नंबर 1 प्रॉपर्टीज ऑफ मॅटर अँड एंटिटी मध्ये नेक्स्ट पॉइंट स्टडी करणार आहोत, ज्याचं नाव आहे फ्री फॉल ऑफ स्पेरिकल बॉडी थ्रू विस्कस मीडियम. ओके, आता विस्कस मीडियम, लिक्विड जी मीडियम आहे ते कसं आहे बाळांनो, विस्कस आहे. विस्कॉसिटी ही जी लिक्विडची प्रॉपर्टी आहे त्यामध्ये आपण बघितलेलं आहे, जसं की वॉटर याची विस्कॉसिटी काहीतरी आहे, त्याच्यापेक्षा जास्त विस्कस काय असणार आहे, केरोसिन. केरोसिनपेक्षा जास्त विस्कस काय असणार आहे, पॅराशूट ऑइल, बरोबर का. आणि आणखीन जास्त विस्कस जर लिक्विड असेल तर ते कोणतं म्हणतो आपण, मर्क्युरी, पारा. विस्कॉसिटी जास्त आहे म्हणजे लिक्विड बदललं की त्याची विस्कॉसिटी काय होते, चेंज होते, बरोबर. म्हणजेच इथं आपण जे लिक्विड मीडियम घेणार आहोत ते कसं असणार आहे, विस्कस मीडियम आहे. ओके, आणि त्या विस्कस मीडियम मध्ये आपण काय करणार आहोत, एक स्पेरिकल शेप बॉडी काय करणार आहोत आपण, त्याच्यामध्ये इमर्स करायचं आहे. ती स्पेरिकल शेप बॉडी त्या विस्कस मीडियम मध्ये काय होईल, फ्रीली फॉल होईल. ओके, अंडर ग्रॅव्हिटी, बरोबर. आणि तेव्हा त्या स्पेअरवरती, त्या स्पेरिकल बॉडीवरती कोणकोणते फोर्सेस ऍक्ट होतात त्याचा आपण स्टडी करायचा आहे. ओके, समजतंय. म्हणजे इथे एक व्हर्टिकल शेप एक ग्लास ट्यूब आहे. या ग्लास ट्यूब मध्ये विस्कस लिक्विड आपण पोअर केलेलं आहे. समजा यामध्ये काय विस्कस लिक्विड आहे, विस्कस लिक्विड कोणतं पण असू शकतं, वॉटर, केरोसिन किंवा ग्लिसरीन ऑइल, व्हॉटएव्हर, कोणतं पण एखादं विस्कस लिक्विड. यामध्ये आपण काय म्हणूया, विस्कस लिक्विड. आणि या विस्कस लिक्विड मध्ये आपण काय करणार आहोत, एक स्पेरिकल शेप बॉडी यामध्ये इमर्स करायची आहे. स्पेरिकल बॉडी आपण काय केलं, इमर्स केलं. काय होईल, या स्पेरिकल बॉडीचं काहीतरी मास आहे. ड्यू टू मास वेट ऍक्टिंग टुवर्ड्स द डाउनवर्ड डायरेक्शन, त्यामुळे काय होतं, ही स्पेरिकल बॉडी या विस्कस लिक्विड मध्ये अशी खाली खाली जाणार. म्हणजे स्पेरिकल बॉडी खाली का जाते, कारण त्या स्पेरिकल बॉडीवरती एक फोर्स ऍक्ट होतोय, त्याला आपण काय म्हणतो, डाउनवर्ड फोर्स बिकॉज ऑफ इट्स वेट, बरोबर. या स्पेरिकल बॉडीचं मास काही नसतं. समजा मास 0 असेल तर वेट 0 होणार आहे, आणि वेट 0 असेल तर ही बॉडी या पाण्यावरती, या लिक्विडवरती काय होईल, तरंगणार, ती खाली जाणार नाही आहे. स्पेरिकल बॉडी खाली जाते याचा अर्थ काय आहे की या स्पेरिकल बॉडीवरती एक फोर्स ऍक्ट होतो, त्याला आपण काय म्हणतो, डाउनवर्ड फोर्स. आणखीन 2 फोर्सेस इथं ऍक्ट होतात बघा. जेव्हा एखादी स्पेरिकल बॉडी फ्रीली फॉल होते इनटू द विस्कस मीडियम, तेव्हा त्या बॉडीवरती 2 फोर्स आणखीन ऍक्ट होतात. ते 2 फोर्सेस कोणते आहेत ते जरासं आपण बघूया. ओके, आता इथे लक्ष द्यायचं जरासं, हा जर कंटेनर असेल, ओके, आणि कंटेनर मध्ये इथं पण काय आहे, लिक्विड आहे. हे लिक्विड पोअर केलेलं आहे, आपण लिक्विड पोअर केलेलं आहे. आणि या कंटेनर मध्ये किंवा या लिक्विड मध्ये जर का आपण एखादा ऑब्जेक्ट, एखादी बॉडी आपण जर का ड्रॉप केली, इमर्स केली, तर काय होतं, ही जी लिक्विड लेअर आहे, टॉप लिक्विड लेअर, ही काय होते बाळा, थोडीशी राईज होते. लिक्विड लेअर काय होते, राईज होते. अशी लिक्विड लेअर राईज झालं, पाणी असं वरती आलं. जेव्हा आपण एखादा ऑब्जेक्ट पाण्यामध्ये टाकू तेव्हा काय होतं, पाण्याची लेवल काय होते, वाढते. पाणी म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणू, लिक्विडची लेवल काय होते, वाढते. इतकी वाढली, समजते का. जास्त व्हॉल्यूमचा, जास्त मासचा जर ऑब्जेक्ट आपण इमर्स केला तर आणखीन जास्त लेवल काय होईल, वाढणार आहे. म्हणजे एखाद्या लिक्विडमध्ये जर आपण सॉलिड सबस्टन्स इमर्स केला तर लिक्विडची लेवल काय होते, राईज होते. जितकं लिक्विड लेअर राईज झालं वरच्या बाजूनं, ओके, आता इथे काय होते, लिक्विड लेअर वरच्या बाजून राईज होतं ना, म्हणजे लिक्विड लेअरला वरती कोणतरी डिस्प्लेस करतं. ज्यामुळं लिक्विड लेअर राईज होतं त्या फोर्स आपण काय म्हणायचं आहे, त्या फोर्सला आपण म्हणणार होतो बाळांनो, अपथ्रस्ट फोर्स. काय म्हणायचं आहे, अपथ्रस्ट फोर्स. या अपथ्रस्ट फोर्समुळे काय होतं, लिक्विडची लेवल काय होते, राईज होते अपवर्ड डायरेक्शनने. समजते, अपथ्रस्ट फोर्स, किंवा याला आपण असे म्हणतो, ऑर बियॉन्ड फोर्स. अपथ्रस्ट किंवा बियॉन्ड फोर्स. ड्यू टू अपथ्रस्ट फोर्स लिक्विड लेवल इज rises in upward direction when any solid substance is immersed into the liquid. समजतंय, म्हणजे सबस्टन्स इमर्स केला, लिक्विडची लेवल काय झाली, राईज झाली. लिक्विडची लेअर राईज कुणामुळे झाली, फोर्समुळे. कोणत्या फोर्समुळे, त्याला आपण काय म्हणायचं आहे, अपथ्रस्ट फोर्स किंवा बियॉन्ड फोर्स. समजतंय. मग इथं पण बघा ही सॉलिड बॉडी आहे बघा, स्पेरिकल शेप बॉडी, ही आपण इमर्स करतोय, त्यामुळं
या स्पेरिकल शेप बॉडी जेव्हा आपण या लिक्विडमध्ये इमर्स करू तेव्हा हे लिक्विड काय होतं, थोडंसं राईज होतं वरच्या बाजूनं. लिक्विड लेवल राईज झाली बिकॉज ऑफ द फोर्स अँड दॅट फोर्स इज कॉल्ड ॲज अपथ्रस्ट फोर्स. म्हणजे या केसमध्ये इथं एक फोर्स ऍक्ट होतोय वरच्या बाजूनं, त्याला आपण काय म्हणणार आहोत, अपथ्रस्ट फोर्स. काय म्हणायचं आहे, अपथ्रस्ट फोर्स. ओके, हा एक फोर्स असणार आहे. सायमल्टेनियसली आणखीन एक फोर्स ऍक्ट होतोय जेव्हा हा सॉलिड स्पेरिकल बॉडी जेव्हा या लिक्विडमध्ये आपण असं खाली खाली जातो तेव्हा या स्पिअरचा सरफेस आणि लिक्विड लेयर्स याच्यामध्ये काय होतं, फ्रिक्शन. कळते का बघा. आणि ड्यू टू द फ्रिक्शन काय होतं बघा, वरच्या बाजूनं एक फोर्स ऍक्ट होतो आणि त्यालाच आपण काय म्हणणार आहोत, फ्रिक्शनल फोर्स. त्याला काय म्हणणार आपण, फ्रिक्शनल फोर्स. फ्रिक्शनल फोर्स. सॉलिड स्पेरिकल बॉडी लिक्विडमधून आत खाली चाललेली आहे डाऊनवर्ड डायरेक्शनने. स्पेरिकल बॉडीचा सरफेस आणि लिक्विड लेयर्स याच्यामध्ये काय असणार आहे, फ्रिक्शन. फ्रिक्शन कसं असणार आहे, इन दी अपवर्ड डायरेक्शन. म्हणजे इथं दोन फोर्सेस आहेत जे काय होत आहेत, अपवर्ड डायरेक्शनने मूव्ह होत आहेत, अपवर्ड डायरेक्शनने ऍक्ट होत आहेत. आणि एक असा फोर्स आहे, हा फोर्स हा काय होतो बाळांनो, डाऊनवर्ड डायरेक्शनने ऍक्ट होतोय. या फोर्स आपण काय म्हणायचं आहे, डाऊनवर्ड फोर्स. डाऊनवर्ड फोर्स कुणामुळे ऍक्ट झालेला आहे, बिकॉज ऑफ द वेट ऑफ द स्पेरिकल बॉडी. या बॉडीचं काहीतरी वेट आहे त्यामुळं ही बॉडी खाली खाली चाललेली आहे. म्हणून त्या फोर्सला आपण काय म्हणायचं आहे, डाऊनवर्ड फोर्स. दिस फोर्स इज नथिंग बट वेट ऑफ स्पेरिकल बॉडी. आणखीन काय बाळांनो, स्पेरिकल बॉडी इमर्स केलं आपण, लिक्विड राईज झालं. लिक्विड कुणामुळे राईज झालं, फोर्समुळे. त्या फोर्सला आपण काय म्हणायचं आहे, अपथ्रस्ट फोर्स. बरोबर का. आणखीन काय, सॉलिड स्पिअर हा खाली खाली जातोय, स्पिअरचा सरफेस आणि लिक्विड लेयर्स याच्यामध्ये काय होते, फ्रिक्शन. त्यामुळे अपवर्ड डायरेक्शननी एक फोर्स ऍक्ट होतो, त्याला आपण काय म्हणणार आहोत, फ्रिक्शनल फोर्स. म्हणजे इथे ऍक्च्युली दोन फोर्स ऍक्ट होत आहेत, एक म्हणजे अपवर्ड डायरेक्शनल फोर्स आणि दुसरा कुठला, डाऊनवर्ड डायरेक्शनल फोर्स. समजतंय. अपवर्ड डायरेक्शनचे दोन फोर्सेस आहेत, एक म्हणजे अपथ्रस्ट फोर्स ज्याच्यामुळे लिक्विड लेअरची लेवल काय होते, राईज होते. आणि दुसरा फोर्स काय आहे, फोर्स बिटवीन सरफेस ऑफ सॉलिड बॉडी, स्पेरिकल बॉडी अँड लिक्विड लेयर्स याच्यामध्ये फोर्स आहे, त्याला आपण काय म्हणतो, फ्रिक्शनल फोर्स. समजते. हे दोन फोर्स अपवर्ड डायरेक्शननी आणि हा तिसरा फोर्स डाऊनवर्ड डायरेक्शननी, असे एकूण तीन फोर्सेस इथं ऍक्ट होत आहेत. ओके, मग यामध्ये एक डेफिनेशन आहे. ओके, यामध्ये एक डेफिनेशन आहे बघा. त्या डेफिनेशनला आपण काय म्हणतो, टर्मिनल व्हेलॉसिटी. काय म्हणायचं त्याला, टर्मिनल व्हेलॉसिटी. टर्मिनल व्हेलॉसिटी. ओके, आता टर्मिनल व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय, कोणत्या व्हेलॉसिटीला टर्मिनल व्हेलॉसिटी म्हणायचं आहे. ओके, जेव्हा एखादी स्पेरिकल बॉडी आपण लिक्विडमध्ये इमर्स करतो तेव्हा सुरुवातीला काय होतं बघा, सुरुवातीला तो स्पिअर फास्ट खाली मूव्ह होतोय आणि आफ्टर कव्हरिंग सम डिस्टन्स, इथं जर आला स्पिअर तर काय होतं, तो स्पिअर हा कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने काय होतोय, खाली खाली जातोय. समजतंय का बघा. एखादी स्पेरिकल बॉडी लिक्विड मध्ये आपण इमर्स केलं तर सुरुवातीला काय होतं, ती स्पेरिकल बॉडी फास्ट मूव्ह होते आणि थोडा अंतर गेल्यानंतर त्या लिक्विडमध्ये त्या बॉडीचं स्पीड काय होतं, त्या बॉडीची व्हेलॉसिटी काय होते, कॉन्स्टंट होते. आणि कॉन्स्टंट व्हेलॉसिटीने तो बॉडी काय होता, खाली खाली जातो. ती जे काही कॉन्स्टंट व्हेलॉसिटी आहे त्यालाच आपण काय म्हणायचं आहे, टर्मिनल व्हेलॉसिटी. समजते. डेफिनेशन काय बघा, आफ्टर कव्हरिंग some distance by the spherical body, it gains a constant velocity and moves in downward direction. This constant velocity is called terminal velocity. Okay.
स्पेरिकल बॉडी लिक्विड सरफेसमध्ये लिक्विडमध्ये आपण इमर्स केला तर काय होतं, आफ्टर कव्हरिंग सम डिस्टन्स दॅट स्पेरिकल बॉडी अटेन्स ए कॉन्स्टंट व्हेलॉसिटी अँड इट मूव्स फ्रीली अंडर द ग्रॅव्हिटी. ओके, देन दॅट कॉन्स्टंट व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज टर्मिनल व्हेलॉसिटी. समजतंय? सिम्बॉल आहे व्ही. व्ही सिम्बॉल स्टँड्स फॉर टर्मिनल व्हेलॉसिटी. ओके, क्लिअर. आता परत पुढे बघूया आपण. आता तिथे म्हणजे या केसमध्ये जे 3 फोर्सेस ऍड झालेले आहेत ते 3 फोर्सेस कोणकोणते आणि त्याचा फॉर्म्युला काय आहे हे आपण आता बघायचं आहे. ओके, तर जो पहिला फोर्स आहे त्याला आपण काय म्हणूया, अपथ्रस्ट फोर्स. पहिला फोर्स कोणता आहे? अपथ्रस्ट फोर्स. अपथ्रस्ट फोर्स. ओके, आता हा जो अपथ्रस्ट फोर्स आहे हा कुणामुळे प्रोड्यूस झालेला आहे? बिकॉज ऑफ द वेट ऑफ डिस्प्लेस लिक्विड. लिक्विड काय झालं, डिस्प्लेस झालं ना वरच्या बाजूला. लिक्विड वरच्या बाजूला डिस्प्लेस झालं म्हणजे त्या लिक्विडवरती फोर्स ऍक्ट झाला. दॅट फोर्स इज नथिंग बट अपथ्रस्ट फोर्स विच इज ऑल्सो कॉल्ड ॲज वेट ऑफ डिस्प्लेस लिक्विड. म्हणजे अपथ्रस्ट फोर्स इज इक्वल टू व्हॉट? वेट ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड. डिस्प्लेस्ड लिक्विड. ओके, वेट ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड फॉर्म्युला काय? वेटचा फॉर्म्युला काय बघा, mg, m into g. Okay, where m is the mass of the displaced liquid and g is the acceleration due to gravity. Okay, आपल्याला एक फॉर्म्युला माहिती आहे बघा, डेन्सिटी इज इक्वल टू व्हॉट? डेन्सिटी इज इक्वल टू सिम्बॉल जो आपण डेन्सिटी सिग्मा. डेन्सिटी इज इक्वल टू व्हॉट? मास अपॉन व्हॉल्यूम. समजते? डेन्सिटी म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. मास इज इक्वल टू काय येणार आहे? मास इज इक्वल येणार आहे बघा सिग्मा इंटू व्हॉल्यूम. डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम म्हणजे काय? मास ना. इथं बघा बाळांनो, इथं स्मॉल व्ही म्हणजे काय म्हणूया आपण? टर्मिनल व्हेलॉसिटी. आणि इथे कॅपिटल व्ही म्हणजे काय असणार आहे? व्हॉल्यूम. इथे व्ही आहे कॅपिटल म्हणजे हे व्हॉल्यूम आहे. बरोबर, म्हणजे डेन्सिटीचा फॉर्म्युला काय आहे? मास अपॉन व्हॉल्यूम. मास इज इक्वल टू काय येणार आहे? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. मी इथं काय देतोय? मासच्या ठिकाणी मी काय देतोय? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. ओके, म्हणजे व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी लिहितो तुम्ही. कळते? व्हॉल्यूम इंटू डेन्सिटी मासच्या ठिकाणी इंटू जी ॲज इट इज. इंटू जी ॲज इट इज. बरोबर. पुढे आता हे व्हॉल्यूम. ओके, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे? 4/3 पाय आर क्यूब. 4/3 पाय आर क्यूब. ओके, व्हॉल्यूमचा फॉर्म्युला इंटू सिग्मा इंटू जी ॲज इट इज. ओके, दिस इज द फॉर्म्युला फॉर अपथ्रस्ट फोर्स. अपथ्रस्ट फोर्सचा हा फॉर्म्युला असणार आहे. समजते का बघा? इक्वेशन नंबर 1 अपथ्रस्ट फोर्स. ओके, दुसरा जो फोर्स आहे तो म्हणजेच काय असणार आहे? आपण घेऊया डाऊनवर्ड फोर्स. हा फोर्स डाऊनवर्ड फोर्स. डाऊनवर्ड फोर्स इज ऑल्सो नथिंग बट व्हॉट? वेट ऑफ द व्हॉट? वेट ऑफ द सॉलिड स्पियर. सॉलिड स्पेरिकल बॉडी. स्पेरिकल बॉडीचं वेट आहे म्हणून तिथं डाऊनवर्ड डायरेक्शन फोर्स ऍक्ट होतोय. म्हणजे इथं डाऊनवर्ड फोर्स इज नथिंग बट व्हॉट? नथिंग बट वेट ऑफ spherical body. Weight of spherical body. Okay, weight चा फॉर्म्युला काय परत? mg, where m is the mass of that spherical body, g is the acceleration due to gravity. परत आता इथं काय असणार बघा? मासचा फॉर्म्युला काय? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम ना. मास म्हणजे काय? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. पण ही डेन्सिटी कोणाची म्हटली आपण? लिक्विडची. इथं म्हणलं ना वेट ऑफ डिस्प्लेस्ड लिक्विड म्हणजे इथं व्हॉल्यूम कोणाचा आहे? सॉरी, डेन्सिटी कोणाची आहे? लिक्विडची. डेन्सिटी लिक्विडची. मग इथं डेन्सिटी कोणाची येणार आहे? ती डेन्सिटी येणार आहे स्पेरिकल बॉडीची. मग स्पेरिकल बॉडीच्या डेन्सिटीला आपण सिम्बॉल देऊया रो. ओके, म्हणजे इथं मास इज इक्वल काय येणार आहे? रो इंटू व्ही. कळते का? मास ॲज इट इज, व्हॉल्यूम ॲज इट इज. इथे डेन्सिटीला सिम्बॉल फक्त काय बदलला मी? रो केलेला आहे. रो म्हणजेच काय? डेन्सिटी ऑफ सॉलिड बॉडी. आणि सिग्मा म्हणजेच काय? डेन्सिटी ऑफ लिक्विड. ओके, सिग्मा इज द डेन्सिटी ऑफ लिक्विड, रो इज द डेन्सिटी ऑफ सॉलिड स्पियर. पुढे मग काय बघा? मासच्या ठिकाणी मी काय करतो? रो इंटू व्ही पुट करा. म्हणजे मी व्ही रो पुट करतो. व्ही रो इंटू जी ॲज इट इज. इंटू जी ॲज इट इज. ओके, इज इक्वल टू व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे? परत तोच 4/3 पाय आर क्यूब इंटू रो ॲज इट इज इंटू जी ॲज इट इज. ओके, म्हणजे हा जरा फॉर्म्युला डाऊनवर्ड फोर्स आहे. डाऊनवर्ड फोर्स. ओके, इक्वेशन नंबर 2. ओके, डाऊनवर्ड फोर्स. रिमेंबर फॉर्म्युला विसरू नका. upthrust force is equal to 4/3 pi r cube into sigma into g, where sigma is the
सिग्मा इज दी काय डेन्सिटी ऑफ लिक्विड आणि डाउनवर्ड फोर्स इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब इनटू रो जी, वेर रो इज दी डेन्सिटी ऑफ सॉलिड स्फेरिकल बॉडी. डेन्सिटी ऑफ स्फेरिकल बॉडी रो, डेन्सिटी ऑफ लिक्विड सिग्मा. आर काय बाळा, हा आर इज द रेडियस ऑफ सॉलिड स्फिअर, रेडियस ऑफ स्फेरिकल बॉडी. या स्फेरिकल बॉडीची रेडियस म्हणजे तो आर आहे. व्हॉल्यूमचा फॉर्म्युला 4/3 पाय आर क्यूब. समजते. इक्वेशन 1, इक्वेशन 2. तिसरा फोर्स काय आहे, फ्रिक्शनल फोर्स. तिसरा फोर्स काय, फ्रिक्शनल फोर्स. यालाच आपण काय म्हणायचं आहे त्यापर्यंत बघायचं इन डिटेल. बघा आता हे दोन फोर्सेस आले. आता मी इरेज करतो. याच्या पुढे आपला फोर्स कुठला असणार आहे, तिसरा फोर्स म्हणजे कुठला, फ्रिक्शनल फोर्स. ओके. तर बघा फ्रिक्शनल फोर्सचा काय फॉर्म्युला असणार. फ्रिक्शनल फोर्सचा फॉर्म्युला, फ्रिक्शनल फोर्स, थर्ड फोर्स इज नोन एज फ्रिक्शनल फोर्स. आता जो फ्रिक्शनल फोर्स आहे त्या विस्कॉसिटी मध्ये याला आपण दुसरं नाव देतो. फ्रिक्शनल फोर्सला काय म्हणतो आपण, और विस्कस फोर्स म्हणतो. काय म्हणतोय, विस्कस फोर्स. दोन लिक्विड लेयर्स मध्ये जो काय फ्रिक्शनल फोर्स आहे त्यालाच आपण काय म्हणतो, विस्कस फोर्स. या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण हे डिस्कस केलेलं आहे. ओके, विस्कस फोर्स. बरं, आता विस्कस फोर्सचा फॉर्म्युला काय आहे, सिम्बॉल आहे याचा काय, एफ. एफ इज अ सिम्बॉल स्टँड्स फॉर विस्कस फोर्स. आता विस्कस फोर्सचा फॉर्म्युला कोणी सांगितला आहे, तर स्टोक्सने. सायंटिस्ट आहेत त्यांचं नाव काय आहे, स्टोक्स. ओके, स्टोक्सने विस्कस फोर्स फॉर्म्युला सांगितलेला आहे युजिंग स्टोक्स थेरम किंवा स्टोक्स लॉ. स्टोक्स लॉ. तर स्टोक्स लॉ वरून आपण काय करायचं आहे, विस्कस फोर्सचा फॉर्म्युला डिफाइन करायचा आहे. पण स्टोक्स लॉ काय बघा, स्टोक्स लॉ स्टेटमेंट काय असणार, स्टेटमेंट आहे. तर मी पहिल्यांदा काय करतो, मॅथमॅटिकल स्टेटमेंट लिहितो, त्याच्यावरून आपण इन सेंटेन्स स्टेटमेंट तयार करूया. ओके. आता स्टोक्सने काय म्हटलेलं आहे, स्टोक्सने म्हटलेलं आहे विस्कस फोर्स प्रोड्यूस्ड बिटवीन सरफेस ऑफ द spherical body and liquid layers is directly proportional to coefficient of viscosity of that liquid. Okay, viscous force is also directly proportional to radius of that solid spherical body. Okay, and viscous force is also directly proportional to its terminal velocity. Terminal velocity of स्फेरिकल बॉडी. कळते, म्हणजे स्फेरिकल बॉडीची वेलॉसिटी जर वाढली तर विस्कस फोर्स काय होणार आहे, वाढणार आहे. लिक्विडची विस्कॉसिटी वाढली तर विस्कस फोर्स पण काय होणार आहे, वाढणार आहे. ओके. स्फेरिकल बॉडीचा डायमीटर वाढला, रेडियस वाढली तर काय होणार आहे, विस्कस फोर्स वाढणार आहे. हे कोण सांगितलेलं आहे, स्टोक्स लॉने. ओके. आता हे जे काही तीन स्टेटमेंट आहेत हे आपण जर काय एकत्र केलो तर काय मिळेल आपल्याला, एफ प्रोपोर्शनल टू eta r v. प्रोपोर्शनल साइन काढून इक्वल साइन काय होईल, एक कॉन्स्टंट ऍड होईल, त्याला आपण काय म्हणायचं आहे, 6 पाय. 6 पाय इज द कॉन्स्टंट. बाकी ॲज इट इज eta r v. अँड दिस इज द फॉर्म्युला फॉर विस्कस फोर्स बाय युजिंग स्टोक्स मेथड किंवा स्टोक्स लॉ. स्टोक्स लॉ थ्रू आपल्याला काय मिळालेलं आहे, विस्कस फोर्सचा फॉर्म्युला. याला आपण इक्वेशन नंबर 3 म्हणूया. समजते. अपथ्रस्ट फोर्सचा फॉर्म्युला काय मिळाला आपल्याला, अपथ्रस्ट फोर्स इज इक्वल टू 4/3 पाय आर क्यूब सिग्मा इंटू जी. डाउनवर्ड फोर्सचा फॉर्म्युला काय होता, 4/3 पाय आर क्यूब रो इंटू जी. आणि विस्कस फोर्सचा फॉर्म्युला काय असणार आहे, एफ इज इक्वल टू 6 पाय eta r v, वेअर 6 पाय इज कॉन्स्टंट, eta is the coefficient of viscosity, r is the radius of spherical body, and v is the velocity called as terminal velocity. हा फॉर्म्युला असणार आहे. समजते. हे झाले तीन फॉर्म्युलेस, तीन फोर्सेस. समजते का, तीन फोर्सेस. आता याच्या पुढचा पार्ट म्हणजेच एक डेरिव्हेशन आहे ते बघूया आपण. आता डेरिव्हेशन कोणाचं आहे, डेरिव्हेशन ऑफ कोएफिशिएंट ऑफ विस्कॉसिटी बाय युजिंग स्टोक्स मेथड. टायटल काय आहे बाळांनो, टायटल आहे डेरिव्हेशन of coefficient of viscosity. Coefficient of viscosity, symbol आहे त्याला eta, by using Stokes method. Stokes
मेथड. स्टोक्स मेथड म्हणजेच काय, तर एक सिलेंड्रिकल शेप ग्लास व्हेसल आहे व्हर्टिकल शेप मध्ये. ओके, यामध्ये आपण काय करणार आहोत, विस्कस लिक्विड इमर्स पोर करायचं आहे. या ग्लास मध्ये, या कंटेनर मध्ये विस्कस लिक्विड आपण इमर्स केलेलं आहे. समजा आपण काय म्हणूया ग्लिसरीन ऑइल आहे, बरोबर का, आणि त्या ग्लिसरीन ऑइल मध्ये आपण काय करणार आहोत, एक स्पेरिकल बॉडी इमर्स करायची आहे. ओके, आणि इमर्स करत असताना सुरुवातीला काय होईल, स्पेरिकल बॉडी फास्ट मूव होईल. आफ्टर कव्हरिंग सम डिस्टन्स that spherical body attains a constant speed, constant velocity, and that constant velocity is called as terminal velocity. त्या terminal velocity ने काय होईल, तो स्फिअर स्लोली काय होईल, असं खाली 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 येईल, बरोबर का. या मेथडलाच आपण काय म्हणणार आहोत, स्टोक्स मेथड. आणि या स्टोक्स मेथड थ्रू आपल्याला काय करायचं आहे, आता ईटाचा फॉर्म्युला डिराइव्ह करायचा आहे, कोएफिशियंट ऑफ विस्कॉसिटीचा फॉर्म्युला डिराइव्ह करायचा आहे. तर बघूया आपण काय असणार आहे फॉर्म्युला. सो पहिल्यांदा सिंपल आहे, म्हणजे we know the upthrust force acting on the displaced liquid is, काय असणार आहे फॉर्म्युला, upthrust force चा फॉर्म्युला काय, upthrust force is equal to what, 4/3 pi r cube into sigma into g. कॉल इक्वेशन नंबर 1. ओके, पुढे viscous force is equal to, आता viscous force जो आहे तो बाय स्टोक्स लॉ आपण बघितलेला आहे आताच. काय फॉर्म्युला आहे तो, 6 pi eta r into v, स्मॉल v, स्मॉल v वेलोसिटी, टर्मिनल वेलोसिटी. आणि नेक्स्ट थर्ड फोर्स कुठला आहे, डाउनवर्ड फोर्स. डाउनवर्ड फोर्स is nothing but weight of the spherical body, and that formula is known as 4/3 pi r cube rho g. Okay, call equation number 2, equation number 3. Okay, आता यामध्ये अपथ्रस्ट फोर्स आणि विस्कस फोर्स हे दोन्ही काय आहेत, अपवर्ड डायरेक्शनचे फोर्स आहेत, म्हणजे दोन्ही पण काय आहेत, अपवर्ड फोर्स. आणि हा कुठला फोर्स आहे, डाउनवर्ड फोर्स. डाउनवर्ड फोर्स फक्त एकच आहे आणि अपवर्ड फोर्स दोन आहेत, एक फ्रिक्शनल, दुसरा अपथ्रस्ट. फ्रिक्शनल आपण काय म्हणतो, विस्कस फोर्स. म्हणजे दोन फोर्स कसे आहेत, अपवर्ड आहेत, आणि हा फोर्स कसा आहे, डाउनवर्ड फोर्स आहे. मग कंडिशन आहे, काय कंडिशन आहे, ॲट टर्मिनल वेलोसिटी, ॲट टर्मिनल वेलोसिटी, टर्मिनल वेलोसिटी म्हणजेच काय म्हणानो, जेव्हा ही स्पेरिकल बॉडी काहीतरी डिस्टन्स कव्हर करतं आणि त्या डिस्टन्स कव्हर केल्यानंतर त्या स्पेरिकल बॉडीचे कॉन्स्टंट व्हेलॉसिटी असणार आहे, बरोबर का. कॉन्स्टंट व्हेलॉसिटीनी म्हणजेच टर्मिनल व्हेलॉसिटीनी ती बॉडी खाली 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 जात असेल, तेव्हा अपवर्ड फोर्स जितका असतो तितकाच काय असणार आहे, डाउनवर्ड फोर्स. समजते. सुरुवातीला मात्र काय होतं, सुरुवातीला तुम्ही जर का लिक्विड मध्ये हा इमर्स केला स्फिअर, तर काय होतं, ड्यू टू इट्स वेट डाउनवर्ड फोर्स काय असतो, जास्त असतो, आणि अपवर्ड फोर्स काय असतो, कमी असतो, बरोबर. पण आफ्टर कव्हरिंग सम डिस्टन्स, जेव्हा ती स्पेरिकल बॉडी टर्मिनल व्हेलॉसिटी किंवा कॉन्स्टंट व्हेलॉसिटी अटेंड करते, तेव्हा मात्र काय होतं, त्या केसमध्ये विस्कस फोर्स, अपवर्ड फोर्स इज इक्वल टू काय असणार आहे, डाउनवर्ड फोर्स. म्हणजे कंडिशन काय आहे, ॲट टर्मिनल व्हेलॉसिटी, जेव्हा ती बॉडी इथे मध्ये कुठेतरी येईल, तेव्हा त्या बॉडीवरती जो काय अपवर्ड फोर्स आहे, दॅट अपवर्ड फोर्स इज इक्वल टू व्हॉट, डाउनवर्ड फोर्स. म्हणजे इथं काय येणार आहे, अपवर्ड फोर्स इज इक्वल टू डाउनवर्ड फोर्स, डाउनवर्ड फोर्स. ओके, मग पुट करा फॉर्म्युले. ओके, आता अपवर्ड फोर्स कोणकोणते आहेत, हे दोन पुट करा. मग काय, एक म्हणजे विस्कस फोर्स ना, 6 pi eta rv, प्लस अपथ्रस्ट फोर्स पण काय अपवर्ड आहे ना, हे दोन्ही फोर्स काय अपवर्ड आहे, म्हणजे दिस प्लस दिस, 6 pi eta rv प्लस 4/3 pi r cube into sigma into g. हे झाले अपवर्ड फोर्सेस. इज इक्वल टू व्हॉट, डाउनवर्ड फोर्स. डाउनवर्ड फोर्स कुठला आहे, हा लिहा, 4/3 pi r cube into rho into g. ओके, आता सिम्प्लिफाय करा जरा असे. आता ही टर्म जी आहे ना, ही टर्म आपण लेफ्ट साइड राइट साइड घेऊन जाऊया. काय आहे बघा, 6 pi eta rv. ओके, ही जी v आहे, v काय टर्मिनल व्हेलॉसिटी, v. ओके, इज इक्वल टू
दिस इज 4/3 पाय आर क्यूब रो इंटू जी. आता ही टर्म पलीकडे नेली ना आपण, म्हणजे प्लस काय होणार आहे, मायनस होणार आहे. मग तिथे काय येणार, मायनस मायनस अगेन 4/3 पाय आर क्यूब इंटू सिग्मा इंटू जी. ओके, पुढे काय करता येईल, पुढे कॉमन काढूया. कॉमन काढा. काय कॉमन लिखणार आहे, 4/3 कॉमन, पाय कॉमन, आर क्यूब कॉमन, जी पण कॉमन असणार आहे. बाकी सगळं ब्रॅकेटच्या आतमध्ये. काय राहणार ब्रॅकेटच्या आतमध्ये, फक्त रो मायनस सिग्मा. बरोबर, म्हणजे इथे काय येणार आहे 4/3 पाय आर क्यूब. ओके, हे कॉमन काढलो आपण. काय राहते बघा, रो मायनस सिग्मा, आणि जी पण कॉमन काढलो ना आपण, जी पण कॉमन ब्रॅकेटच्या मध्ये काय असणार, फक्त रो मायनस सिग्मा. डेन्सिटी ऑफ सॉलिड स्पियर आणि डेन्सिटी ऑफ लिक्विड दोघांचं सबस्ट्रॅक्शन. ओके, इकडे काय असणार आहे, इकडे आहे लेफ्ट साईडला 6 पाय इटा आरव्ही. इटा आरव्ही आपले एम काय आहे, आपले एम आहे डेरिव्हेशन ऑफ इटा. इटाचा फॉर्म्युला काढायचा आहे. त्यामुळे फक्त इटा काय कुठे आपण लेफ्ट साईडला ठेवायचा आहे, बाकी सगळं राईट साईडला घेऊया. समजतंय, इटा लेफ्ट साईडला, बाकी सगळं राईट साईडला. मग इथं बघा, आता जर का राईट साईडला हा जर पाय आला, पाय काय होईल, खाली येईल. म्हणजे पाय अपॉन पाय काय होईल, कॅन्सल. पाय गेट कॅन्सल. हा आर इकडे जर काय होईल, खाली येईल. म्हणजे इथं काय होईल, हा आर यातला एक आर कॅन्सल होईल. बरोबर का, आर स्क्वेअर राहणार तर. समजतंय. आणि 6 जर का खाली आला तर काय येईल, 4/6 इंटू 3. 6 इंटू 3 काय असणार आहे, 18. 4/18 म्हणजे काय, 2/9. बघा सिंपल आहे. इथे मी काय लिहितो बघा, आता हे 6 खाली आलं, 4/18 मी असं लिहितो 2/9. 2/9. त्याच्यानंतर इथं काय झालं बघा, आर क्यूब अपॉन हा आर ना, आर क्यूब अपॉन आर, एक आर कॅन्सल होईल, आर स्क्वेअर राहणार आहे. पाय कॅन्सल झालं की रो ॲज इट इज, सिग्मा ॲज इट इज, आणि जी ॲज इट इज, जी पण ॲज इट इज. ओके, इथं काय असणार आहे, इटा. समजतंय. म्हणजे इटाचा फॉर्म्युला बघा काय मिळालेला आहे, इटाचा फॉर्म्युला काय मिळाला बघा, फॉर्म्युला फॉर इटा इज हा फॉर्म्युला परत लिहितोय, इटा इज इक्वल टू 2/9 आर स्क्वेअर रो मायनस मिनटं इटा ना 6 झालं, हे व्ही राहिलेलंच काय अजून, व्ही काय येणार आहे, खाली येणार आहे व्ही अपॉन व्ही. अपॉन हा व्ही काय होईल, पलीकडे आला ना, खाली झाला व्ही अपॉन व्ही. म्हणजे हा फॉर्म्युला परत येतो बघा, फॉर्म्युला काय येणार आहे, 2/9 आर स्क्वेअर रो मायनस सिग्मा डिवाइडेड बाय v into g. This is the formula for coefficient of viscosity of a given liquid by Stokes method. Stokes method चा यूज करून आपण इटाचा फॉर्म्युला डेरिव्ह केलेला आहे. इथे v काय आहे, टर्मिनल व्हेलॉसिटी. ओके, आणि टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला बघितला तर काय येईल, टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय असणार आहे, v इज इक्वल टू, फक्त हा v इकडे घ्या, हा इटा खाली जाईल, म्हणजे काय येणार आहे, v इज इक्वल टू सेम फॉर्म्युला 2/9 आर स्क्वेअर रो मायनस सिग्मा इंटू जी अपॉन वॉट, अपॉन इटा. फक्त हा v इकडे आला, हा इटा खाली आला. ओके, दिस इज द फॉर्म्युला फॉर टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ अ लिक्विड, सॉरी टर्मिनल व्हेलॉसिटी ऑफ अ स्पेरिकल बॉडी. हा टर्मिनल व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला, हा कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीचा फॉर्म्युला. समजतंय, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटी इटा. याचं युनिट काय माहिती आहे ना, आपण बघितलेलं लास्ट लेक्चर. युनिट काय आहे, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर. ओके, न्यूटन सेकंड पर मीटर स्क्वेअर किंवा डाइन सेकंड पर सेंटीमीटर स्क्वेअर, हे दोन्ही युनिट्स कोणाचे आहेत, कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीचे आहेत. समजते एवढं. म्हणजे आपण आज काय बघितलेलं आहे, फ्री फॉल ऑफ स्पेरिकल बॉडी थ्रू विस्कस मीडियम. ही डायग्राम लक्षात ठेवा. यामध्ये एक स्पेरिकल बॉडी विस्कस मीडियम मध्ये काय होतं, इमर्स होते, तेव्हा तिथे 3 फोर्सेस ऍक्ट होतात. एक म्हणजे अपथ्रस्ट फोर्स which is acting on a displaced liquid. दूसरा फोर्स कुठला आहे, विस्कस फोर्स. आणि तिसरा फोर्स कोणता आहे, डाउनवर्ड फोर्स. ओके, या 3 फोर्सचा यूज करून आपण काय केलेला आहे, युजिंग स्टोक्स मेथड इटा म्हणजेच कोएफिशियंट ऑफ विस्कोसिटीचा फॉर्म्युला डिराइव्ह केलेला आहे.
काय फॉर्म्युला लिहिला आहे, एटा इज इक्वल टू 2/9 r स्क्वेअर रो मायनस सिग्मा इंटू जी अपॉन v, वेअर r इज द radius of spherical body, rho is the density of spherical body, sigma is the density of liquid, g is the acceleration due to gravity, and small v is the terminal velocity of spherical body. समजतंय? इथं आपण थांबूया. थँक्यू.